तर 1500 रुपयामध्ये मत विकत घेऊन सरकारनं भ्रष्ट जनन्यायालय उभं केलं असं म्हणत फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। शिवसेना शिंदेची आणि एनसीपी दादांची यावर लोक न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब असं फडणवीसांनी म्हटलं होतं। दरम्यान बहिणींचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी असा पलटवार नवनाथ बन यांनी केलेला आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांनी निशाणा साधल्यानंतर आता संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती नवनाथ बन यांनी पलटवार केलेला आहे। बहिणींचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला। महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला। अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केला। ते भ्रष्ट जनन्यायालय आहे। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय। तुमचा वॉर्ड जिंकता आला नाही त्याच्याकडे लक्ष द्या। आणि लाडक्या बहिणीचा सातत्यानं तुम्ही अपमान करतायत। लाडक्या बहिणी विकत घेता येत नाहीत। लाडक्या बहिणीचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। लाडक्या बहिणीचे आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहेत। तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमच्या पाठीशी एक लाडका भाऊ नाही, एक लाडकी बहीण नाही। उलट लाडक्या बहिणीची योजना बंद झाली पाहिजे यासाठी संजय राऊत तुम्ही आणि तुमचा काँग्रेस हा कोर्टामध्ये गेली होती आणि ही योजना बंद पाडण्यासाठीचं षडयंत्र तुम्ही रचलं होतं। परंतु लाडक्या बहिणीचे शिव्याशाप घ्यालाल तर तुमचं उरलेलं अस्तित्व देखील संपुष्टात येईल। तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य आहे। ज्या मनातले मुख्यमंत्री आहेत, मागच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील, लोकांना भेटणारा, लोकांच्या दारात जाणारा, आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकांना अडचणी असते, कुठं नैसर्गिक आपत्त्या येतात, कुठं अडचणी निर्माण होतात, तिथं सगळ्यात अगोदर धावून जाणारा नेता कोणता असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहेत। ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे उच्च पदावर बसावेत, मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे। जसं देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचं नेतृत्व करतात, भाजपाचं नेतृत्व करताना ते सर्वोच्च पदावर असावेत असं भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं, तसं आम्हाला वाटलं त्याच्यामध्ये काय गैर आहे? मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला कुठेतरी महत्व असतं। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही महायुती राज्यामध्ये सत्तेवर आहे आणि संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे जास्त असल्या कारणानं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे। भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आमचे खासदार जास्त आले, भारतीय जनता पक्षापेक्षा आमचे आमदार जास्त झाले तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा असते आणि त्यामध्ये प्रतापराव जाधवांचं किंवा दुसऱ्या कोणाचं काय